ठाकरेंचे कुटुंबीय देखील सध्या बाहेर आलेले आहेत, या विजयाचा जल्लोष करतायत, फटाके फोडले जात आहेत. प्रशांत आपल्यासोबत आहे. प्रशांत, मुंबईकरांच्या जल्लोषाला पारावर उरला नाहीये. खरं तर चित्रच थेट पहा, मुंबईकरांच्या जल्लोषाला कसा पारावर उरलेला नाहीये. कारण सुरुवात भारताची थोडी स्लो झाली पहिल्या 2 ओव्हर आणि नंतर जे काही भारताने धुवाधार फलंदाजी केली आणि तितकीच सुंदर गोलंदाजी केली आणि एकूणच या सगळ्या मॅच मध्ये भारताने जणू काही एकतर्फा विजय जो आहे तो मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे रस्ते ठप्प झालेत. सगळा रस्ता बघा, शिवाजी पार्कच्या बाहेरचा रस्ता आहे. लोक गाड्यांच्या वर चढून तिरंगा झेंडा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला लोकांना दाखवताना पाहायला मिळतो आहे. जर आपण मागेपर्यंत बघितलं तर रस्ता चौक आहेत, जे चौक आहेत, मग हा शिवाजी पार्क जिमखान्याचा चौक आहे, पुढे मीनाताई ठाकरेंचा पुतळा आहे तो चौक आहे, किंवा इथले कुठलेही चौक बघा, ठिकठिकाणच्या चौकामध्ये तुम्हाला शेकडोच्या संख्येने जे आहेत ते मुंबईकर आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. ढोल वाजवले जात आहेत, फुगे हवेमध्ये सोडले जात आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होते आहे आणि जोर जोरामध्ये या ठिकाणी भारत माता की जय हा एकमय जयघोष जो आहे तो आपल्याला ऐकायला मिळतो आहे. याचं कारण म्हणजे भारताने या विश्वचषकावर नाव कोरलेलं आहे. बरं, एकदा नाही, दोनदा नाही, तर अशक्य असलेल्या 3दा भारताने आतापर्यंत जे आहे ते या वर्ल्ड कपवर नाव कोरलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच मुंबई म्हटलं की क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की मुंबई आणि त्यात हा शिवाजी पार्कचा जिमखान्याचा परिसर जिथे मोठ्या प्रमाणात क्रिकेट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. मध्यवर्ती भारताचा मुंबईचं ठिकाण आहे आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी जे आहेत ते येत असतात आणि अशा स्थितीमध्ये इथे मोठ्या प्रमाणात स्क्रीन लावून देखील जे आहे ती मॅच पाहिली गेली. तिथे हजारो लोक होते आणि जशी मॅच संपली तसे मुंबईकर जे आहेत ते या रस्त्यावर आले आणि हा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी करताना आपल्याला मुंबईकर पाहत आहेत. आपण जर बघितलं तर गाड्यांवर या ठिकाणी ह्या गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे रस्ता या गर्दीमुळे बंद झालेला आहे आणि या गाड्यांवर चढून जे मुंबईकर आहेत ते या विजयाचा जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात जल्लोष जो आहे तो या चौकांमध्ये पाहायला मिळतो आहे. मुंबईकर खुश आहे, भारतीय खुश आहे आणि सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात भारताने हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे. T20चा चषक जो आहे तो भारताने मिळवलेला आहे. खरं तर या अगोदर जे यजमान असतात त्यांनी स्वभूमीमध्ये आतापर्यंत कोणीही वर्ल्ड कप जिंकलेला नव्हता. मात्र भारत हा एकमेव असा देश आहे ज्यांनी यजमान असताना या ठिकाणी हा चषक जो आहे वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलेला आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर सध्या मुंबईकर जल्लोष करतायत. दरम्यान भारतीय संघाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे. T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन झालेली आहे आणि याच वर्ल्ड चॅम्पियनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अभिनंदन केलेलं आहे. आपण यानंतर पुन्हा एकदा मिकीकडे जाऊयात पुण्याला. मिकी, खरं तर अगोदर केदार जाधव तुझ्यासोबत होता आणि आता स्वाभाविकच पुणेकर देखील असणार आहेत. पुणेकरांचं काय नेमकं म्हणणं आहे, पुण्याचे तरुण काय म्हणतायत? आता जर आपण बघितलं तर मी फर्ग्युसन रस्त्यावर आहे आणि क्रिकेट प्रेमी कशा पद्धतीने पुण्यामध्ये रस्त्यावर उतरून जल्लोष करतायत हे इथं दिसतंय. हातात साऊंड बॉक्स असेल, ढोल ताशा असेल, जे काय दिसतंय ते इथं आणून जल्लोष साजरा होतोय आणि आज जो काय उत्सव आहे, एखादा दिवाळी सारखं सण आहे, अशी परिस्थिती पुण्यातील या फर्ग्युसन रस्त्यावर आहे. मॅच जिंकल्यानंतर अशा पद्धतीने हजारो पुणेकर रस्त्यावर उतरलेले आहेत आणि साजरा होतोय तो म्हणजे वर्ल्ड कपचा विजय. आपण बघतोय टाळाच्या ठेक्यावर अशा पद्धतीने ठेका धरून हे सगळे पुणेकर नाचतायत. पुढे जर आपण गेलो तर स्वतः क्रिकेटर केदार जाधव देखील या ठिकाणी आलेला आहे. आपण बघत ढोल ताशा अशा पद्धतीने पुण्यात फॅन्स कडून हातात तिरंगा घेऊन जल्लोष साजरा होताना दिसतोय आणि अख्खा रस्ता खरं तर पूर्ण भरलेला आहे.
जेव्हा कधी भारत विरुद्ध कुठलाही सामना असेल तर पुण्यातील या फर्ग्युसन रस्त्यावर अशाच पद्धतीने जल्लोष असतो आणि तो जल्लोष आज पुन्हा एकदा या ठिकाणी दिसतोय. आणि आपण पुढे जर गेलो तर केदार जाधव जो क्रिकेटर इंडियन टीम मधला क्रिकेटर आहे तो देखील या ठिकाणी आलेला आहे. स्वतः उत्साह त्याचा एवढा होता की स्वतः गाडी घेऊन तो हातात तिरंगा घेऊन. तेव्हा एकंदरीतच पुणेकरांचा हा जल्लोष आपण पाहिलेला आहे. फर्ग्युसन रस्ता आहे आणि यानंतर आपण नागपूरला जाऊयात. नागपूरमध्ये लक्ष्मी चौकामध्ये देखील अशीच काहीशी तरुणाईची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. रजत, काय नागपूरकरांचं म्हणणं आहे? नागपूरकर या जल्लोषाला कसं सेलिब्रेट करतायत? खूप जोरात भारताचा हा विजय नागपूरकर सेलिब्रेट करतायत. प्रचंड आनंद आहे. अतिशय जबरदस्त मॅच झालेला आहे. तुम्ही इकडे बघू शकता की एकूण एक लोक जात पात धर्म प्रांत सोडून एकत्रित आलेलं आहे भारतासाठी. भारताने परत एकदा जे आहे ते इतिहास रचवलेला आहे. वी वॉन द मॅच अँड वी वॉन द पीपल. तिसऱ्यांदा T20 आणि आजवर 5 विश्वचषक भारताने जिंकलेले आहेत. मेन म्हणजे जो आम्ही 2019ला धोनीचा लास्ट मॅच होता ते न्यूझीलंडने आम्हाला हरवला होता, पण ते आज आम्ही मॅच जिंकलेला आहोत आणि तो आमच्या बदला पुरा झालेला आहे. काय भावना आहे? काय भावना आहे? मला असं वाटते नागपूर सोडून कुठे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेले व्यक्ती नाही आहेत. नागपूरमध्ये सगळे म्हणजे सर्व जाती धर्म सोडून आम्ही एकत्र जमलेलो आहे. त्यासाठी भारत जिंकलेला आहे. भारत. तर दीपक, अशा पद्धतीच्या तरुणाईच्या भावना आहेत. सर्व भेदाभेद जे आहे ते विसरून आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे आणि क्रिकेट नेहमीच तरुणाईला आणि भारतीयांना एकत्रित आणत असते आणि तोच चित्र जो आहे तो आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका प्रकारे दिवाळी